नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला दणका देत थेट सरपंचासह आघाडीचे 8 उमेदवार विजयी। शिवसेनेचा पराभव करत आघाडीने यश संपादन केल्यामुळे पुढील सर्व निवडणुकांमध्ये कुवारबाव पॅटर्नचा वापर केला जाणार। भाजप तालुका अध्यक्ष सतीश शेवडे आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश शेटे यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहाने करण्यात आली साजरी। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रतिष्ठेच्या कुवारबाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पराभव करून गाव आघाडीचा सरपंच विजयी झाल्यानं उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मागील 15 वर्षांपासून कुवारबाव ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती, परंतु या निवडणुकीत मात्र शिवसेनेविरुद्ध सर्वपक्षीय मिळून निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यामध्ये शिवसेनेला सत्ता गमवावी लागली आहे। 15 सदस्य असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान 24 मार्च रोजी शांततेत पार पडलं होतं। पंचवीस मार्च रोजी सकाळी रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। एकूण 750 मतं पडली आहेत। एक नंबर उमेदवार 417 मतं, 2 नंबर उमेदवार 311 मतं, काही वेळाने निकाल जाहीर होताच त्यामध्ये थेट सरपंच पदाच्या आघाडीच्या उमेदवार मंजिरी पाडाळकर या विजयी झाल्या।
मंजिरी पाडाळकर यांनी आपली प्रतिक्रिया पत्रकारांजवळ व्यक्त करताना आपण कुवारबावचा विकास करू असं म्हणाल्या. मॅडम, कुवारबाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच म्हणून आपण निवडून आले, तुमचं अभिनंदन. काय आपल्या मनात काय चाललंय नेमकं? लोकांनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावर तो प्रामाणिकपणे सार्थ करेन असं विश्वास देते सर्वांना आणि सगळ्यांचे ते मार्गदर्शन मला लाभले त्याच्याबद्दल पण धन्यवाद आणि याच्यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनानेच पुढचा कारभार करेन. कोणते विषय आता आपल्या समोर आहे सरपंच म्हणून? सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न जो आहे कुवारबावला त्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन. रस्ते, गटाराची व्यवस्था किंवा कचरा निर्मूलन, महिलांसाठी अधिक जसे रोजगार निर्माण होतील म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक स्थिती उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे गावचा विकास कसा होईल, जास्तीत जास्त कसा होईल या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करेन. आपण आघाडीचे उमेदवार होतात, एकीकडे शिवसेना आणि एकीकडे सर्व पक्ष आहेत, कसं काय आपण सामोरं गेलात या सगळ्याला? सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली आणि लोकांनी पण विश्वास दाखवला, त्याच्यामुळेच. ओके, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. निवडणूक निकालामध्ये थेट सरपंचासह आघाडीचे 15 पैकी 8 सदस्य तर शिवसेनेचे 7 सदस्य विजयी झाल्याने मतमोजणी केंद्राबाहेर उभे असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशी आघाडी झाल्याने या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आघाडीने बाजी मारत शिवसेनेचा पराभव झाल्यामुळे भविष्यात आम्ही सर्व निवडणुकांमध्ये कुवारबाव पॅटर्न वापरणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश शेवडे यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केली. आघाडी वर्सेस शिवसेना अशी लढत झाली ग्रामपंचायतीमध्ये, आपण बाजी मारली. तुम्ही तालुका अध्यक्ष भाजपचे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कुवारबाव वासियांचे या ठिकाणी मनापासून आभार मानेन की ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमान, RPI या सगळ्यांनीच या आघाडीला पाठिंबा दिला होता आणि यांनी दिलेल्या हाकेला कुवारबाव वासियांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की आमचे सगळे ग्रामपंचायतीत निवडून आलेले सरपंचांचं सर्व सदस्य भविष्यातल्या सर्व कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतील, भ्रष्टाचारमुक्त काम करतील. त्या ठिकाणचे पाणी प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा साथ त्या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी विशेषत्वानं आभार मानेन की आघाडीचे सर्व नेते, मग बाळासाहेब माने असतील, निलेशजी राणे असतील, कुमारजी शेट्टे असतील, सुदेश मयेकर असतील, उमेश शेट्टे असतील, बशीर मुर्तुजा असतील किंवा या ठिकाणचे असलेले सर्व RPIचे आणि मनसेचे नेते असतील, यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि भविष्यामध्ये कुवारबाव पॅटर्न म्हणून रत्नागिरी तालुक्यामध्ये हा पॅटर्न राबवला जाईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे आणि या ठिकाणी सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये हा पॅटर्न आम्ही राबवू अशी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. कुवारबाव ग्रामपंचायत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे या निवडणूक निकालाचा लोकसभा निवडणूक निकालावर काही परिणाम होईल का असं गावविकास आघाडीचे प्रमुख सतेज नलावडे यांना विचारता ते काय म्हणाले ते पाहूया. पूर्ण गावाला तो बदल हवाच होता, कारण एवढे वर्ष 15 वर्ष गावाला माहीत नव्हतं की पर्यायी कोणाकडे जर व्यवस्था असेल तर ती सुधारणा किती होऊ शकते. तर आत्तापर्यंत सुधारणा नाही झाली असं म्हणता येणार नाही, चालू आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त चांगली सुधारणा सगळे पक्ष जर एकत्र आले तर ती होऊ शकते असं आम्हाला खात्री होती आणि ते गावाने ते दाखवून दिलं. याच्यापुढेही असं मला वाटतं की हा एक आदर्श पूर्ण तालुक्याने समोर ठेवावा आणि अशाच प्रकारची सुधारणा सगळ्या तालुक्याने करावी, प्रत्येक गावाने, असंही आम्हाला वाटतं. कारण का तर ग्रामपंचायत लेवलला हे राजकारण विरहित असावं, सगळेपेक्षा तिथे यावे आणि आमची अशी संकल्पना आहे सर्व गावविकास आघाडीची की जो कोणी आम्हाला निधी देईल, कुठलाही पक्ष आहे, आम्ही शिवसेनेच्या विरुद्ध जरी हे पॅनल उभं केलं असलं तरी तो पक्षाचंही आमचं काही वाकडं नाही आहे. प्रत्येक उमेदवार, प्रत्येक जे आमदार किंवा मंत्री जे आम्हाला निधी देतील गावाच्या विकासासाठी, त्या निधीचं किंवा त्या रस्त्याचं उद्घाटन किंवा त्या कामाचं उद्घाटन हे तो पक्ष करेल आणि अशा प्रकारे पूर्ण गावाची
सुधारणा होईल असा आम्हाला विश्वास पण वाटतो. असं काय घडलं की सर्वांना एकत्र येऊन आघाडी करावी लागली, सेना वर्सेस सर्व पक्ष, असं काय घडलं बिघडलं की सगळं करावं लागलं? नाही, पूर्ण गावामध्ये जी धुसफूस होती एवढे वर्ष, त्याला पर्यायी व्यवस्था नव्हती. ती फक्त आम्ही निमित्त झालो आणि ती पर्यायी व्यवस्था आम्ही निर्माण केली की सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन जे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अशी आघाडी कायम राहणार आहे? लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, काय असेल पुढचं तुमचं धोरण? नाही, ही आघाडी फक्त गाव विकास आघाडीचं ही कुवारबाव पुरती मर्यादित असेल. याच्यानंतर जे काही चित्र असेल ते मला वाटतं ते प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक जे पदाधिकारी आहेत ह्या गाव विकास आघाडीमध्ये ते ठरवतील. मग कुवारबावचा गेल्या 15 वर्षात विकास झाला नाही तुम्हाला असं थेट म्हणायचं आहे? नाही, पूर्ण आम्ही असं म्हणणार नाही विकास झाला, पण पर्यायी किती विकास होऊ शकतो हे आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. आणि जी विकास करणारी व्यक्ती होत्या त्यांनी वैयक्तिक लोकांना दुखवलं असं आमचं म्हणणं आहे. आमदार, खासदार, मंत्री सगळे भाजप सेनेचे असताना तुम्ही हा पर्याय निवडला आघाडीचा, त्याच्यामुळे कुठेतरी मागे राहिलं असं वाटत नाही तुम्हाला? नाही, म्हणून सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं आमचं वावगं नाही आहे. प्रत्येक पक्ष यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. शिवसेनाही यामध्ये याच्या पुढे असेल. त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये आम्ही मागे जाऊ. उलट मला वाटतं गावची सुधारणा जास्त चांगल्या पद्धतीने होईल. असं गावच्या विकासासाठी जो आता तुम्हाला मदत करेल त्याचं तुम्ही हे करा. हो, कधी कुठल्याही पक्षाचा असू दे, शिवसेना असू दे, स्वाभिमान असू दे, भाजप असू दे, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, RPI कुठलेही जे असतील ते आम्हाला निधी देतील गावासाठी. त्याच्यासाठी त्यांचं स्वागत असेल आणि त्याचं उद्घाटन किंवा जे काही त्याचा मोठेपणा हा त्याला दिला जाईल. मग पुढे सर्व एकत्र म्हणून काम करणार? हो, निश्चितच. ओके, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारामध्ये माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळमाने, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेटे, तालुका अध्यक्ष सुदेश मयेकर, उमेश शेटे, राजाभाऊ लिमये, सतीश सेवडेंसह आमदार उदय सामंत, शिवसेना तालुका प्रमुख वंड्या साळवी इत्यादी नेते थेट प्रचारामध्ये उतरल्यानं मतदानाच्या दिवशी फार मोठी चुरस निर्माण झाली होती. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुवारबाव ग्रामपंचायतीबरोबर रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली असून त्या ठिकाणी शिवसेनेनं बाजी मारली आहे. गेल्या 15 वर्षांच्या राजवटीला खिंडार पाडीत कुवारबाव वासियांनी आघाडीच्या बाजूने जो कौल दिला त्याचे आपण स्वागत करतो आणि भविष्यात सर्वत्र असेच घडत राहणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी व्यक्त केला. ग्रुप ग्रामपंचायत कुवारबाव, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान आणि मनसे अशी सगळ्यांनी मिळून जी ग्रामविकास आघाडी केलेली होती त्या ग्रामविकास आघाडीला कुवारबाव पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी अतिशय प्रामाणिकपणे मतदान करून गेल्या 15 वर्षातली जी जुलमी राजवट होती की सत्ता त्यांच्या हातात दिलेली होती, परंतु पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होता, रस्त्याचे प्रश्न अत्यंत बिकट आहेत, गटाराचे प्रश्न आहेत आणि शिवाय त्यामध्ये असणारी दुर्बल घटकांची जी वस्ती आहे ती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांची जी घरं आहेत त्या संदर्भात हे सगळं होतं. लोक याला पूर्णतः कंटाळलेली होती आणि मी त्या लोकांना धन्यवाद देईन की त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून सर्व पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून तिथले स्थानिक उमेदवार दिलेले होते. त्या उमेदवारांपैकी आम्ही एकूण 14 उमेदवार उभे केले होते. 14पैकी 8 उमेदवार आमचे विजय झाले. एक उमेदवार आमचा 5 मताने निसटता त्याचा पराभव झालेला आहे. परंतु तिथल्या नागरिकांनी जे आम्हाला भरभरून जे प्रेम दिलेलं आहे त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. सरपंच पदासाठी सन्माननीय सौ पाडळकर मॅडम यांना देखील भरघोस मताने विजयी केलेला आहे. मी शतशः कुवारबावच्या सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींना, मातापित्यांना धन्यवाद देतो आणि आपण जो आमच्या या ग्रामविकास आघाडीवर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू आणि असं आम्ही चांगलं काम करून आपल्याला दाखवू असे अभिवचन देतो. धन्यवाद. रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहानं आणि आनंदानं साजरी करण्यात आली.
रंगपंचमीचं औचित्य साधून शहराप्रमाणे ग्रामीण भागातही तरुणांमध्ये उत्साह दिसून आला। रत्नागिरी शहरातील 12 वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाला पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली। ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात आलं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला दणका देत थेट सरपंचासह आघाडीचे 8 उमेदवार विजयी। शिवसेनेचा पराभव करत आघाडीने यश संपादन केल्यामुळे पुढील सर्व निवडणुकांमध्ये कुवारबाव पॅटर्नचा वापर केला जाणार। भाजप तालुका अध्यक्ष सतीश शेवडे आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश शेटे यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहाने करण्यात आली साजरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।